महापालिकेच्या सर्व विभागांच्या कामकाजाची माहिती घेतल्यानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिका क्षेत्रातील प्रकल्पांच्या पाहणी सोमवारपासून सुरुवात केली। या पाहणी दौऱ्यात आयुक्तांनी सी.डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेसही भेट दिली आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेली विविध विकास कामं सुरू असून त्यांची पाहणी तसंच भविष्यामध्ये शहराच्या दृष्टीने जे नियोजित प्रकल्प सुरू होणार आहेत त्याची माहिती घेणं हे या दौऱ्याचं प्रयोजन आहे। शहरातील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन त्यावर काय उपाय करता येतील याची माहिती घेणं हाही या पाहणी दौऱ्याचा उद्देश असल्याचं आयुक्त राव यांनी स्पष्ट केले। सोमवारी सायंकाळी झालेल्या पाहणी दौऱ्यास आनंदनगर कोपरी इथून सुरुवात झाली। ठाण्याचं प्रवेशद्वार सुशोभीकरण योजनेतील दीपस्तंभ यांचीही आयुक्तांनी पाहणी केली। दीपस्तंभ अधिक प्रकाशमान असावा आणि त्याची नियमित देखभाल केली जावी अशी सूचनाही आयुक्तांनी केली आहे। त्यानंतर ठाणे पूर्व सॅटिस योजनेअंतर्गत सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची त्यांनी माहिती घेतली। या कामाच्या पुढील आराखड्याबाबत सादरीकरण करण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले आहेत। ज्ञानसाधना महाविद्यालयालगतच्या भुयारी मार्गाची पाहणी केल्यावर आयुक्तांनी पूर्व द्रुतगती महामार्गालगत तयार करण्यात आलेल्या उद्यानास भेट दिली। त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाला भेट देऊन तेथील कला दालन आणि व्यवस्था यांची माहिती घेतली। महापालिकेनं उत्तम दर्जाच्या सुविधा निर्माण केल्या असून त्यांच्या निगा आणि देखभालीचा खर्च निघेल अशा पद्धतीने या वास्तूंची भाडे आकारणी केली जावी अशा सूचना त्यांनी स्थावर विभागाला दिल्या आहेत। अशा प्रकारच्या वास्तूंच्या देखभालीची जबाबदारी जाणकारांच्या हाती देऊन तसा रीतसर करारनामा करण्यात यावा असंही आयुक्तांनी स्पष्ट केले। तीन हात नाक्यावरील वाहनांचा होणारा खोळंबा हा ठाणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। त्यावर तोडगा काढण्यासाठी दीर्घकालीन उपायांबाबत विचार सुरू असल्याचंही तीन हात नाका मॉडेला मिल नाका येथील वाहतुकीच्या परिचालनाची माहिती घेतल्यावर आयुक्तांनी स्पष्ट केले। शहरातील चौक आणि रस्ते अरुंद झालेत, ट्रॅफिकची समस्या वाढली आहे। त्या दृष्टिकोनातून सिग्नल रिडिझायनिंग चौक रिडिझायनिंग करण्याची आवश्यकताही असून त्यांची नोंद घेतली जात आहे। संबंधित अधिकाऱ्यांना तशा त्यांनी सूचना दिल्यात असंही आयुक्तांनी सांगितलं। त्यानंतर आयुक्तांनी रायलादेवी तलावाच्या MMRDA मार्फत सुरू असलेल्या कामाची माहिती घेतली। तर किसननगर येथील मीनाताई ठाकरे प्रसूतिगृहाचं बळकटीकरण आणि अत्याधुनिकीकरण अंतिम टप्प्यात असून त्याचीही आयुक्तांनी पाहणी केली आहे। तसंच त्या गर्भवती मातांचा विचार करून येथे लिफ्टची सुविधा देण्यासाठी आराखडा सादर करण्यास बांधकाम विभागाला सांगितलं। वागळे इस्टेट भागात पडवळनगर येथील शौचालय, रोड नंबर 22 येथील सुशोभित करण्यात आलेलं सर्कल याचीही आयुक्तांनी पाहणी केली। त्याचबरोबर जयभवानी नगर येथील स्मशानभूमीत सुरू असलेल्या कामांचीही त्यांनी पाहणी केली। किसननगर येथील क्लस्टर योजनेतील कामांच्या प्रगतीचा आढावा आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन घेतला। क्लस्टरसारखा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठाण्यात सुरू आहे, याचं काम प्रगतीपथावर असून त्यासाठी महापालिकेकडून जे सहकार्य लागेल ते देण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत। क्लस्टरबाबत आत्तापर्यंत 3 बैठका घेतल्या आहेत। शहराचा चेहरामोहरा तसंच येथील नागरिकांचं राहणीमान बदलण्यासाठी क्लस्टर ही महत्त्वपूर्ण योजना आहे। त्यामुळे या प्रकल्पाच्या कालबद्ध पूर्णत्वासाठी लवकरच सिडकोच्या अधिकाऱ्यांसह बैठकही आयोजित करण्यात आल्याचं आयुक्तांनी सांगितलं। तर वर्तकनगरमधील सी.डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेला भेट देऊन आयुक्तांनी तेथील कामकाजाची पाहणी केली। ग्रंथालय, अभ्यासिका आदी सुविधांचीही त्यांनी माहिती घेत तेथील प्रशिक्षणार्थी ग्रंथपाल यांच्याशी संवाद साधला। उपवन येथील घाट कारंजे यांची पाहणी केल्यानंतर आयुक्तांनी डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाला भेट दिली। तसंच तेथील सुविधा आणि व्यवस्था यांचीही त्यांनी पाहणी केली। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात जी विविध विकास कामे चालू आहेत त्याची एकदा पाहणी करणे, याच्या व्यतिरिक्त भविष्यगामी बरेचसे नियोजन आहे सिटीसाठी, त्या प्रकल्पांचा स्टेटस काय आहे त्याची माहिती घेणे। अनेक लोकेशनवर ट्रॅफिक आपला कंजेशन होतो कारण सिटीमध्ये ट्रॅफिक डेन्सिटी खूप वाढली आहे, म्हणून ट्रॅफिक डिकंजेशन करण्याच्या अनुषंगाने काही प्रयोग करता येते काय, तो सुद्धा याचा एक उद्देश होता। आणि तसेच क्लस्टरसारखा आपला खूप महत्त्वपूर्ण एक आपला प्रकल्प चालू आहे। सो क्लस्टरचा जे हा प्रकल्प आहे त्याची स्पीड काय आहे किंवा त्यामध्ये काही अडथळे आहेत काय, महानगरपालिकेकडून काही कारवाई जी अपेक्षित आहे त्याच्यावर निगाह टाकणे हा उद्देश होता आजच्या दौऱ्याचा। सर, आपला आयुक्त पदाचा पहिलाच तुमचा दौरा आहे, काय तुम्ही कशी नोंदवली आणि काय तुम्ही कसं पाहिजे?
आणि सूचना काय केल्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना? बरेच काही गोष्टी आहे. म्हणजे पहिला विषय जे आहे तो म्हणजे स्वच्छताचा, स्वच्छ भारत अभियान असो किंवा आपल्याकडच्या जे डीप क्लिनिंग ड्राईव्ह ठाण्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्व जे स्थानिक जनप्रतिनिधी आहे सर्वांचा आवडीचा विषय आहे. नागरिकांचा जे जीवनमान आहे, नागरिकांच्या क्वालिटी ऑफ लाईफ आहे, त्याचा थेट संबंध सॅनिटेशन किंवा स्वच्छताचे आहे. म्हणून अनेक आपण आज जिथे सार्वजनिक जे शौचालय आहे तिथे व्हिजिट केला, तिथे स्वच्छताची उपलब्ध आहे किंवा नाही, स्वच्छतेची परिस्थिती काय आहे याचीही पाहणी केली. सो पहिला तो खूप महत्त्वपूर्ण विषय आहे. दुसरा, जसा मी आधी उल्लेख केला की ट्रॅफिक डेन्सिटी आपल्याकडे वाढली आहे. बरेचसे आपले चौक आणि रस्ते खूप अरुंद झालेले आहेत. तर ट्रॅफिकच्या दृष्टिकोनातून सिग्नल रिडिझायनिंग, चौक रिडिझायनिंग, चौक रिइंजिनिअरिंग हे बरेचसे लोकेशनवर करण्याची आवश्यकता आहे. त्याचीही नोंद घेतली आहे आणि संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना सूचना देण्यात आली आहे. काही वास्तू खूप सुंदर आपल्याकडे त्यांचं निर्माण कार्य चालू आहे. जसे आपल्याकडे प्रसूतिगृह च्या आपण आधुनिकीकरण करत आहोत. सो त्या प्रसूतिगृहामध्ये जवळपास बिल्डिंग कंप्लीट झालेली आहे, परंतु काही दुरुस्त्या, काही सुझाव सूचना त्यामध्ये होती. फॉर एक्झाम्पल की प्रसूतिगृहाचा संपूर्ण कारभार जे ते फर्स्ट फ्लोअरवर आहे, परंतु त्या प्रसूतिगृहात लिफ्टची सोय नव्हती. सो तिथे लगेच नोंद घेण्यात आली आहे आणि लिफ्टची सोयी सुविधा स्ट्रक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यूने, सिव्हिल पॉईंट ऑफ व्ह्यूने तो करणे, त्याचाही आपण नियोजन करतो. 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. देशातील सर्व प्रकारच्या मद्यांच्या दरामध्ये वाढ झाल्यानं मद्यप्रेमींना मोठा धक्का बसलाय. वास्तविकतः आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले. यासोबतच नवं उत्पादन शुल्क धोरणही लागू झाले. त्यामुळे देशी, इंग्रजी बियर या तिन्ही प्रकारच्या मद्यांच्या दरात वाढ झाली आहे. नवीन उत्पादन शुल्क धोरण 2023-24 29 जानेवारी रोजी मंजूर करण्यात आलं आहे. मोदी मंत्रिमंडळानं याला मंजुरीही दिली आहे. नवीन उत्पादन शुल्क धोरणानुसार देशातील मद्य परवाना शुल्क 10% वाढलाय. अबकारी दरातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून देशात सर्व प्रकारच्या मद्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. नवीन उत्पादन शुल्क धोरणांतर्गत केंद्र सरकारनं पुढील आर्थिक वर्षात सुमारे 45,000 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवण्याचं लक्ष्य ठेवले. यापूर्वी जून 2022मध्ये दारूचे दर वाढले होते. आता 1.5 वर्षानंतर पुन्हा एकदा दर वाढले असून त्याची अंमलबजावणी आज 1 एप्रिलपासून करण्यात आली आहे. लोकसभेची निवडणूक अगदी तोंडावर आली असून ठाणे आयुक्तालयाच्या परिसरात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठाणे पोलिसांनी सराईत गुंडांना टार्गेट करून गजाआड करण्याची कारवाई सुरू केली आहे. निवडणूक काळात गुंडगिरी करणाऱ्या उपद्रवी लोकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. निवडणुकीत उपद्रवी ठरणाऱ्या संभाव्य गुंडांची माहिती गोळा करण्याचं काम पोलिसांनी हाती घेतलंय. पोलीस आयुक्तालयातील अशा उपद्रवी गुंडांची यादी पोलीस ठाण्यांकडून मागवण्यात येत आहे. त्यासाठी ठाणे आयुक्तालयातील गुन्हे शाखेत MOBचे एक स्पेशल पथक नियुक्त करण्यात आले.
उपद्रवी आणि समाजकंटक गुंडांना निवडणूक काळात हद्दपार करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनानं दिली आहे। लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यात, त्यामुळे राजकीय क्षेत्रात जोरदार हालचाली सुरू झाल्यात। त्याचप्रमाणे निवडणूक काळात अंमली पदार्थ आणि दारू तस्करीवर देखील पोलिसांचा वॉच राहणार आहे। दरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडवणारे गुंड ठाणे पोलिसांच्या निशाण्यावर असून त्यांच्यावर विविध कायद्यांअंतर्गत तडीपार, स्थानबद्धतेसारख्या प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्या मुसक्या आवळण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे। स्थानिक गुंड निवडणूक काळात सक्रिय होऊ शकतात अशी शक्यता असते, त्यामुळे असे उपद्रवी गुंड पोलिसांच्या रडारवर आले। त्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं शस्त्र हाती घेतले। ठाणे आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून अशा उपद्रवी गुन्हेगारांची यादी मागवण्यात आली आहे। पोलीस उपायुक्त अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात या याद्या बनवण्यात आल्या आहेत। त्या गुंडांची दहशत, सक्रियता पाहून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचं स्वरूप ठरवलं जाणार आहे। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। शहरातील फंडोले नगर परिसरात पहाटेच्या सुमारास यंत्रमा कारखाना कोसळल्याने 3 कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे। फंडोले नगर परिसरातील रेहवान कंपाऊंड येथे धोकादायक ठरवण्यात आलेले नागाव येथे शब्बू शेख यांच्या मालकीचे 2 यंत्रमाग कारखाने आहेत। सोमवारी पहाटे या यंत्रमाग कारखान्याचे लोखंडी अँगलसह पत्रा आणि चारू बाजूच्या भिंती अचानकपणे कोसळल्यानं दुर्घटना घडली। या कारखान्यामध्ये 8 मजूर काम करत होते। रमजानचा महिना असल्यानं पहाटेच्या वेळी 5 मजूर नाश्त्यासाठी कारखान्याच्या बाहेर गेले होते, त्यामुळे या दुर्घटनेत कामगारांमध्ये काम करणारे आरवेद, शमशा, आलम, मोहम्मद, कलाम खान असे 3 कामगार कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली अडकले। घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी भिवंडी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीनं ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 3 मजुरांना जखमी अवस्थेत बाहेर काढलं। त्यांना उपचाराकरिता भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस, पालिका आपत्ती विभाग घटनास्थळी दाखल झाले। मालमत्ता धोकादायक असल्यानं 18 एप्रिल 2023 मध्ये पालिका प्रशासनानं या मालमत्तेचं स्ट्रक्चरल अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती प्रभाग समिती क्रमांक 2चे सहाय्यक आयुक्त सुधीर गुरव यांनी दिली आहे।